तर मित्रांनो माझ्या मागे बघू शकता सुंदर असं सह्याद्री दिसतंय आणि किती खोल आहे खालती बघा मित्रांनो. इथनं जरी पाणी चढलं तरी सरळ खालती आणि तटबंदी अशी आहे की मित्रांनो पूर्ण दगडाची आहे हे बघा आणि 90 डिग्रीमध्ये आहे पूर्ण. त्यामुळे त्या साईडनं कोण वरती येऊ शकत नाही आणि ह्या साईडला आपल्याला सगळी गावं बघायला भेटतात. त्या साईडला कोयना नदी बघायला भेटते पूर्ण. आणि आता आम्ही जे आलो आहे ते खालनं गावातनं तर तिकडून आलो आहे वरती आणि ह्या साईडला बघा पूर्ण माळ बघायला भेटतो आणि एक नंबर वाटतं खालती. आणि ह्या सगळ्या इथे आल्याच्यानंतर एकच दिसतं की चारही साईडला नुसतं सह्याद्री बघायला भेटतात. आणि गड फिरायचा ना तर सह्याद्रीचा आनंद घेतला पाहिजे पहिली गोष्ट. आणि त्या साईडला बघा आपल्याला तिथे एक विहीर बघायला भेटते ती म्हणजे तलवारीच्या आकाराची विहीर आहे. आता इथे साईडला बघा फोटो एक तुम्हाला शो होत असेल कारण की त्याचा फोटो मी टाकतोय पण ड्रोन वगैरे नसल्यामुळे मी फुल फोटो नाही काढू शकत. ह्या साईडला पायऱ्या बघायला भेटतात आपल्याला पूर्ण. त्या पण दगडामध्ये कोरलेल्या आहेत आणि अजून पण आहेत तशाच आहेत. तर हा खालतून येण्याचा मार्ग आहे. आपण जो आलो तो पुढच्या साईडून आलो आणि मेन मार्ग तर हा आहे जिथून इकडून येतात खालतून गावातून. पण आपण वेगळ्या साईडनं आलो आपल्याला गाडी नाही येणार होतो त्याच्यामुळे आपण ह्या साईडून आलो आहे. पण ह्या साईडला बघा मित्रांनो हे बघा इथे खालती आणि ह्या साईडला ना इथे खालती मित्रांनो एक हनुमानाची मूर्ती आणि गणपतीची त्या दोन मूर्ती आपल्याला खालती बघायला भेटतात. तर आपण पहिलं पुढून फिरून येऊया आणि मग तुम्हाला खालतून जाऊन दाखवतो इथे कसं आहे खालती. मित्रांनो ही विहीर बघा आणि ती लोक मस्ती करायला लागले. तर पूर्ण खालती बघा खतरनाक वाटतंय तो व्ह्यू बघा. आणि खालती पूर्ण पाणी असल्यामुळे ना वरती पूर्ण गारवा टाकतात. एक नंबर वाटतं मित्रांनो. आणि तुम्हाला दाखवतो हे बघा काय खतरनाक वाटते. पाहिल्यासारखं खालती एक मंदिर आहे तर आपण त्या मंदिराला पहिले भेट. तर हे बघा मित्रांनो खालतून वरती असं दिसतंय. आता या साईडला चप्पल वगैरे काढून आपण खालती चाललो आहे. आणि इथे बघा एक आपल्याला नंदी बघायला भेटतो त्याची पण इथे पूजा केलेली आहे. प्लस आतमध्ये आपल्याला ना इकडे एक पिंड बघायला भेटते हे बघा. आता आतमध्ये अंधार असल्यामुळं आणि पूर्ण पायाला पण एवढं थंड वाटते. आपण आत काय जात नाही आता. पहिला आपण पाय धुवून येऊया खालतून आणि पाय तुटल्याशिवाय आपण मंदिरात नाही जायचं. जाऊया खाली आणि हे जाम डेंजर आहे. मस्त विचार केला होता इकडे यायचं भरपूर दिवस पण